आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भारी होऊचय तुला नागपंचमीच्या सणाची। काही नागपंचमीच काय, मला सगळेच सण आवडतात अगं। हे बघ, मला एवढं कळलंय की तू देवाला मानतेस। पण तुला नागांची भीती नाही का ग वाटत? ताई अगं गावाकडे इतके नाग इतके साप असतात ना, अगं म्हणजे पावसाळ्यात तर चालतात ना माणसं कमी आणि सापच जास्त दिसतात। काय सांगतेस? हे मीरा, तू कधी नागाला हात लावलायस का? कारण मी नाही लावलाय। आणि आज दिसलं तर तू हात लावणार आहेस? ताई अगं तुला माहितीये ना, खऱ्या नागाची पूजा केली पाहिजे असं काही नाहीये। आपण मूर्तीची पण पूजा करतो, पण तुला माहितीये का आमच्या गावाकडे ना नागाच्या वारुळाची सुद्धा पूजा केली जाते। काय सांगतेस? हे भारी आहे हे। बरं, आज चुकून आपल्याला नाग दिसलाच तर मी हात लावे ना, म्हणजे मी प्रयत्न तरी करेन। हा ताई बाबांनी मला सांगितलं होतं की नागपंचमीच्या दिवशी जर एखाद्या आत्म्याने नागाला स्पर्श केला ना तर त्या आत्म्याला मोक्ष मिळतो। खरंच? बाबा म्हणाले होते। नागपंचमीच्या पूजेची सगळी तयारी झाली। हो आईचे, मी आता येतच होते आणि ती पूजेसाठी लागणारी मूर्ती सुद्धा आणली। हो, आणि तो नैवेद्य सुद्धा मी बनवून ठेवला। मीरा, मी काय बोलतेय ते ऐकून घेणार आहेस का तू? गोड बोलून तू अथर्व आणि वेदाला भुरळ घातली असलीस तरी सुद्धा मी तुझा सून म्हणून अजून स्वीकार केलेला नाही। नागपंचमीच्या पूजेनिमित्त मी तुझ्या पावित्र्याची परीक्षा घेणार आहे। आईसाहेब, तुम्ही मला सून म्हणून स्वीकारणार असाल तर मी कोणती परीक्षा द्यायला तयार आहे। मीरा, परीक्षा काय आहे ते तर ऐकून घ्या आधी। उगाच उत्साहात कशालाही हो म्हणायला जाऊ नकोस। आज नागांना देवाचं स्थान असतं। आज तू मूर्तीची नाही तर खऱ्या खुऱ्या नागाची पूजा करायचीस। तू तुझ्या ओंजळीतून खऱ्या नागाला नैवेद्य दाखवायचंस। त्यांनी जर का नैवेद्याला स्पर्श केला तर तुझं पावित्र्य मानलं जाईल, आणि तसं झालं नाही आणि त्यांनी जर का तुला दंश केला तर मीरा, तुला मरण सुद्धा येऊ शकतं। ही कसली परीक्षा आहे? हा तर जीवाशी खेळ झाला ना। ठरव आणि कळव मला। मीरा, मला माहिती आहे ही परीक्षा जीवघेणी आहे, पण माझा नाईलाज आहे। या घरची करती बाई आणि एक सासू म्हणून मला हे करावंच लागणार आहे। निर्णय तुझा आहे। मला विचारशील तर ही परीक्षा देण्यापेक्षा तू तुझ्या गावी निघून जा, म्हणजे दोघींची अडचण दूर होईल। अथर्व, वेदा आणि दादासाहेब येण्याआधी तू या घरातनं निघून जा।
कधी काळी मी तुला माझी लेक मानलं होतं, म्हणून काळजीपोटी सांगते. मीरा, मीरा हे बघ, आत्ताही चिडले आहेत ना म्हणून एवढी कठोर परीक्षा घ्यायचं म्हणते. हा, पण तुला ही परीक्षा द्यायची काही एक गरज नाहीये, ठीक आहे? मीरा, तू ऐकतेस ना मी काय म्हणतेय ते? मीरा, माया, आता आटोपना लवकर झालं की नाही? झालंच. हा वहिनी, झाली आहे सगळी तयारी. पूजा करून घेताय? एक मनुष्य आणि एक आत्मा यांचा सहवास तुझ्या घरात वाढतोय, त्यामुळे आपली शक्ती क्षीण होत चाललीये. इथून पुढे कुठल्याही पवित्र कार्यात तुला अडसर येत राहणारच. हे काय झालं? नर्मदा, तू करून घे पूजा. अहो वहिनी, पण कुठल्याही पूजेचा पहिला मान तुमचा असतो. मी कशी करू पूजा? आत्या, अहो असं समजा की मंजिरी मॅडमने आजचा पूजेचा मान तुम्हाला दिलाय, हो की नाही मॅडम? अगं माया, आजचं नाहीये हे. किती दिवस बघतोय आपण. वहिनी देवघरात जात नाही, देवाची पूजा करत नाही, तुळशीला पाणी घालत नाही, दिवा लावत नाही, काहीच करत नाही तुम्ही. वहिनी काय झालं? तुम्ही पूजा करणं बंद का केलंय? नर्मदा, प्रश्न उत्तरांची ही वेळ आहे का आत्ता? मी म्हणाले ना तुला पूजा कर, तर मग पूजा कर. वहिनी काय ना, मी केली असती पूजा, पण पाय दुखतोय ना माझा, खाली बसता नाही येणार मला. नाहीतर मी तुमचा शब्द कधी पडू दिलाय का आतापर्यंत? नाही की नाही? म्हणून म्हणत होते मी. नाही पडणार शब्द खाली. घ्या. अगं बाई, करते हा. अहो, तिकडे बसून काय करताय? इकडे या जरा, माझे चांगले फोटो काढा. हॅलो. आणि चांगले फोटो काढा. हो काढतो, चांगले फोटो काढतो. आता म्हणजे प्रयत्न करतो. आता फोटो येतील जसे येतील. काढा फोटो. हो. तुला जपणार